हाय हॅलो गुड मॉर्निंग. तर आता वाजले कट टू कट 5 सकाळचे आणि आता मी चाललो आहे बघा नाशिकला. आमची वाईन टूर आहे, वाईन कंपनीमध्ये व्हिजिट द्यायचे. तर ठीक आहे, तर आपल्यासोबत आहे कॉलेजची गँग अँड आपली फॅकल्टी पण असणार सोबत. तर चला, तर आपण जाऊ आता रिक्षात. आपल्याला स्टेशनला जायचं आहे, स्टेशनवरून ठाणा. तर चला. तर गाईज चला, हे बघा आपली बॅग, एक बॅग. तर गाई जस्ट आलो मी स्टेशनला डोंबिवली. मला दाखवतो बघा. तर गाईज मी बघतोय ट्रेनची वाट. ट्रेन काही येत नाही, तर आपण थोडा वेळ थांबूयात ट्रेनची वाट बघत. माझा मित्र पण येते ट्रेनने. तर चला आपण आता जरा त्याची पण वाट बघूया. कंटाळा आला बसून बसून. बॅग बघा माझे, 2 दिवसासाठी एवढा सामान घेतला आहे. तर चला, आता आपली पण ट्रेन आलेली आहे, तुम्ही बघा. तर आता पटापट आपण ट्रेनमध्ये चढू आणि आपल्या पुढच्या जर्नीसोबत आपण कंटिन्यू राहू. कुठे काय बरोबर चला. ए लगेज बोलते, लगेज. आम्ही नाशिकवरून मनालीला जाणार. काय नाशिकवरून थेट मनाली. तो गाइज हम सब आए ठाणा में. तर आता ठाण्यामध्ये आम्हाला बस पकडायचे, म्हणजे बस आहे आमची. तर बाकीचे लोक पोचले. हे बघा अमय, अविनाश. तर बाकीचे जण गेलेत. तर ठीक आहे, तुम्ही एन्जॉय करा आजचा ब्लॉग. गाइस चलो, बस तो आ गई है. कैसा अमय? हाँ चला, सीट पकडायला मोकला. ऍडजस्टमेंट पकड रे. भाई पंखा लावून. विवेक क्या हो गया, जगह नहीं मिल रही. कहना क्या चाहते हो? सोच रहा हूँ भाग जाऊँ. पैसे लीजिए. शेफ हाय करा. शॉल कुठे? 1 2 3. गणपती बाप्पा मोरया. भारत माता की जय. चलो बस में. गाइस कुमुद आस्था. अरे हाय. चालू करना बोलते ना. हा ब्लॉग आता कसं. मेरे भाई को कोई नहीं मारेगा. ये भाई नहीं बोल पाएगा. अविनाश क्या हुआ? भाई का धोखा हो चुका है. भाई का धोखा हो गया है. काय
बडे बुम्बा भाई जो नाचेगा अच्छा उसको करण है रुके लाइन से करण पहिला एक रील बनवूया अरे 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 पैसा उठा भाई पैसा ब्रेक टाइम अमय फोटो शूट आहे मेहनत मेहनत हे काय ग पोहे वाटप अमय पोहे वाटप अम्मा बरे अबे तो बच्चा है तो उसको भी ये कुमुद इकडे बघ कुमुद कुमुद शर्ट नाही पुसायला विवेक वर्मा भाई हाय तो कर सबके हालात रे गाइस कैसा हाल है ए सदमा कसा हाल है महेंद्र डिनो आयकर डिनो हाय तर कर सुंदरम सुंदरम कोण आहे यार भाई साहेबी सर तेरा वादा
अरे अभी जस्ट होते रे. तर गाईज आम्ही आलो द्राक्षांच्या फार्ममध्ये. तर बघा कसे नॅचरल द्राक्ष आहेत. हा तुमचं गावच आहे ना इथलं, हे यांच्याकडे गावच नाही ना माहिती. गाईज मी सांगते आम्ही कुठे आलोय. आम्ही आता वाईन टूरला आलोय आणि हे वाईनचं फार्म आहे, त्याला विनरी बोललं जातं. आणि इकडे ते वेगळ्या वेगळ्या व्हरायटीचे जे ग्रेप्स आहेत ते हार्वेस्ट म्हणजे ग्रो केले जातात. तर मग आता हे त्याची शेती आहे जी आम्ही आता एक्सप्लोअर करणार आहे. आणि मला ब्लॉगमध्ये बोलता येत नाही बट मी ट्राय करते. आणि तर मग आता आम्हाला समजवणार आहेत की कोणते कशी ग्रेप्स हार्वेस्ट केले जातात आणि त्याचे टाईप काय आहेत आणि तसंच वेगळं वेगळं करते हैं ना, तो वो ग्रेप्स की पूजा की जाती है. जो फार्मर जब इसको अभी हार्वेस्ट करेगा, वो तो आपने जब जहाँ पे भी देखा होगा उसको जाके. दिस पार्ट इज वेरी इंपॉर्टेंट फॉर वाइन मेकिंग प्रोसेस. फ्रेंच में इसको एक वर्ड कहा जाता है जिसका नाम है टेरवॉर. सो टेरवॉर इज वेरी इंपॉर्टेंट फैक्टर फॉर वाइन कंज्यूमर्स. वो लेबल के पीछे ये नहीं, ज़्यादातर ये नहीं देखती कौन सी कंपनी उसको बनाती है या कैबरने है, तो उस हिसाब से. तो लीफ पे से अभी ये शेनिंग ब्लॉन्क का ग्रेप प्लॉट है और जो इसी के मस्त आहे की हा शेडिंग ब्लॉन्क आहे. ए चोर 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 ए चोर इकडे इकडे इकडे. तर काय चला जेवायला. तर आता आमचा दुपारचा ब्रेक झालाय. तर काय बोलशील जेवायला काय व्हेज नॉन व्हेज? चिकन मंचाव सूप. व्हेज भरलेत ना, व्हेजच पैसे भेटणार तुला. पैसे व्हेजचे भरलेत, नॉनव्हेज नाही. मग आपल्याला व्हेजच भेटणार आहे, कळलं? 4,000 नॉनव्हेज आपण उद्या खायचंय. उद्या नॉनव्हेज. हा, शुद्ध शाकाहारी AC फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल काय तारांगण. चलो चलो गाईज. कोण बोलतंय? सीन काय माहितीये का? नाही बघवते. हॅलो गाईज, तर मग मी आहे म्हात्रेची क्लासमेट आणि आता आम्ही वाईन टूरला आलो आणि आता सध्या आमचं ब्रेक आहे लंचवाला. प्रणवला दाखव. आणि तो प्रणव आहे दुबईवाला. दुबई ही इज ऑल द वे फ्रॉम दुबई. आणि आता आमचा लंच ब्रेक चालू आहे आणि त्यानंतर आम्ही आमच्या डॉर्मेटरीमध्ये जाणार आहे. हे ठाणेकर मुलुंडवाले आणि हे भांडूपवाले, हे डायरेक्ट गाववाले बदलापूर. कल्याण आणि ती आमची मॅम आहे श्रुती मॅम. से हाय टू द ब्लॉग. येस तर आता आम्ही आले आमचा स्टे तिकडे आणि आता फटाफट फ्रेश होऊन आम्ही चाललो. एक लेक्चर आहे वाईनबद्दल, तर तो अटेंड करायला चाललोय.
तर इकडं and supply them to major wineries in India. My father, Mr. Kishore Holkar, with his two farmer colleagues, started a winery back in 1999, which is among the first 5 wine establishments in India. Since childhood, I have experienced grape growing and synthetic or anything unnatural goes into the wines. So basically, this industry will give boost to different farm products. Now, we had तर काही जस्ट लेक्चर आमचे झालेले आहे, तर आम्ही आता टाइमपास फिरतोय. तुझा खालचा धूप पकडायला ए काय सगळीकडे बाटल्या बाटल्या नुसत्या बाटल्या. काय ते कसा रॅबिट रॅबिट कोण आहे खतरनाक व्ह्यू आहे. मी टाकेल. गाईज खतरनाक सीन आहे. परत काढता देणार नाही का? फिक्स झालं ते परमनंट. नको नको मग तसा नका करू. घेऊ जीव घेऊ जोशी घेऊ जीव फीस ठेवाय त्याचं. म्हणजे ऐसे पीछे पीछे लेते जा रहे हो ना, उसका स्माइल बढ़ता. You're a chef, would you recommend something very spicy with this wine? No. Because there's no spit already, right? And ह्याच्यावरती काहीतरी तिखट खायचं, you'll be on fire. So that's a very deadly combination. So it's very clear there. So that's where they say that when it is a red wine, they usually pair with red meat. Now red meat means usually in other countries they eat which has a lot of fat content along with it. It takes, loosen up. So first, as I mentioned you earlier, you can hold the cork and twist the bottle. The cork will remain in your hand. So you don't have to actually do this way what we are doing right now. But if you are in a celebration mode, but don't spill the wine. Take a 20 rupees thumbs up और उसको उड़ा दो. But this is a hard work of a winemaker and farmer. Don't do with this wine. So first loosen up a bit. Sometime by doing that itself, the cork starts to come off the bottle. We'll see what happens. See, it's all okay. So you see, the pressure is quite good. And what can happen? आपने किसी का पास्ता डिश होगा तो उसमें जाएगी. So वो टेबल का कंप्लेन आना स्टार्ट. So the wines will be served. So the tasting. If I see anybody. मम्मी मारणार आहे. हे काय सॉनते ए व्हिडिओ पण काढ. थांब थांब. चांगली येते काय ए असं ना. हे ती बॉटल. अरे ही डायरेक्ट होती. तर आता तुम्ही ते बघू शकता, ही झालेली आहे फुल. चर्स गाइस. ही झालेली आहे एकदम फुल टराट. बघा कशी असते, बघा कशी असते, बघा बघा कशी चालते, बघा कशी चालते, बघा ही बघा कशी चालते, बघा टराट. फुल टराट झाली. तन्वी भेटेल भेटेल तन्वी भेटेल तन्वी भेटेल. नाही चढली आहे. तू अशी हलते का? चढलीच नाही मला. पण तू हलते का एवढी? सॉरी बाय.
तर आता आम्ही चाललो कुठे? मतलब भाई काय मॅटर झालं सांग. कोई भी अच्छे से पूछ रहा है तो डबल मीनिंग में बात कर रहा है. कर लवड़े. हाँ तो मेरी गांड मारेगा. ये नहीं, अभी अपन डिनर के लिए जाएंगे ना, अच्छा बना और चलो बस आ चुका है. तेव्हा मस्त ब्लॉग बनवतो मग इंडिया स्कॉट लेटन सारखी घुमाऊंगा बंटा. तर आता आम्ही चाललो डिनरला आणि आज 6ला रात्र झाली आणि सनस्क्रीम लावली. पावडर काही माझा पाय लचकलाय, एवढा लचकलाय ना, सुजलाय. चालता येत नाही. करके डोर बंद करके यहाँ का भी डोर बंद करके जल्दी. आमच्या स्टेचा मॅनेजर. याच्यात वाईन स्टोअर करतात का याच्यात. तर चला आता आपण जाऊ जेवायला. सो नमस्कार गाइस एंड वेलकम बॅक टू माय चॅनल. ओके, तर आता आम्ही जस्ट जेवून आलोय आणि आता समजा प्लॅन चालले की आता मी बॉन फायर करणार आहे आणि बॉन फायर नंतर मी लपून छपून नाईट आउट करणार आहे. प्रीतम ब्लॉग बघतात. अरे मग ठीक आहे ना. हा नंतर हळू ना यार, हळू ना जरा. तू रात्रीपर्यंत चिडचिड करायला लागले. लोक झोपले घेतली. हा अरे बस वगैरह चलेगा रे, वो लकड़ी है भाई, वो रबर नहीं है. बात कर रहा है इंसान, रबर और पहले चल जाता. गाइस 2 मिनिट थांब, दिसत नाही यार. 2 मिनट सब साइलेंट रहना है प्लीज. गाईज आता आम्ही सगळे लोक नाईट आउट करतोय. हा बघा आमचा मात्रे. तो बघा हळू सिद्धी. क्या हुआ भाई? सेकंड ईयर थर्ड ईयर में था तो हम लोग ऐसे ही जाते रहे मछली वगैरह पकड़ने बीच में, तो खेकड़ा मिलने लगा अचानक. दी फीडबॅक. आणि खेकडे भेटत नाही भेटत. आम्ही शिकारीला गेलो, हम लोग एक बाल्टी लेके गए थे, बहुत वो कलर पेंट का बाल्टी रहता है ना. काय बोलतोय? गांड फाटली. जातो गाई. 1 मिला 2 मिला, आगे गए और तीसरा चौथा पांचवा दूसरा खेकड़ा मिल रहा है बोलते. और फिर ना त्याला चकवा लागल्यावर का बोलताय का? कॉल किया, बोलता किधर हो तुम लोग? ही स्टोरी मी ऐकली कोणातरी कानावर. खेकड़ा पकड़ रहे हैं और मछली मिलेगा तो मछली आएंगे. बोलता है जिधर से हो ना उधर से वो बाल्टी डालो और घर पे आओ, आज अमावस्या. फर्स्ट टाइम नहीं ऐकत आहे. कान फटी बाद में. ए मी पण ऐकलेली स्टोरी. सॉरी, कंटिन्यू कर. सॉरी. मामा मतलब बहुत जास्त मामा हे सगळं खूप आवडतं मला. तर आणि आमचं म्हणजे मोठं मंदिर आणि देवस्थान तर खूप चालतं, गावात तर खूप चालतं, कोकणात खूप चालतं. शपथ म्हणजे बोलतात ना, माझा एवढा रूम असेल तेवढा देवस्थान आहे फक्त आमच्या गावात. तर मग भाई किती खेकडे भेटत होते माहितीये का, म्हणजे ती बाल्टी सिद्धार्थ मैं तेरे को बोलूंगा, वो तुलजा वाले के भोसड़े में सिंपल बात बोल रहा है. लौड़े चुतिया आहे का रे? तुला प्रेमाची गोष्ट समजत नाही का सांगितलेली? मगाचा डायलॉग प्रेम कधी दिसलं. दिमाग का माच होता है भाई. अपन अपना उधर बैठ के आराम से बात करते. हाँ कंटिन्यू. सिद्धार्थ थांब रे. तो ना खेकड़े खूब भेटायला लागले भाई, आणि बड़ा मिल रहा, मतलब बहुत लार्ज साइज के मिल रहे. और यूजुअली ऐसे खेकड़े मिलते नहीं है, वो भरती एंड सुक्ति का कुछ सीन होता है, मतलब पानी ज्यादा हो पानी कम हो. तो उस दिन पानी ज्यादा था और सब खेकड़े बोलते ना कॉर्नर्स पे आ गए थे और मिल रहे. हाफ बाल्टी भर गया. मामा के बाद में कॉल है, हम लोग स्कूटी लेके गए थे एक्टिवा आगे, और बहुत पूरा अंदर है उधर, पूरा बोलते हैं ना अंधेरा ही अंधेरा. हम लोग आगे गए, कॉल आया, बोलता आज अमावस्या है, तुम लोग कान फट जाएगा, अंदर चली जाएगी, बेंचो रोने लग जाएगी. ए बोल चल बोल. ए हर्ष कंटिन्यू कर. गए हम लोग और वो बाल्टी बेंचो उधर ही डाल दिया हम लोगों ने, और एक्चुअल में घर चले गए. सेम सीन मेरे काका के घर, वो तो ऑफ हो गए.
उनके साथ क्या सीन हो गया था मालूम है क्या, वो ऐसे फिशिंग मैन थे, तो वो रात को नदी में गए थे, वही नदी में, और पाणी जास्त पाणी भरपूर तर त्यांना सवय होती की फिशिंगला जायचे, रात्रीलाच फिशिंग मॅन जातात जास्त आमच्याकडे, बरोबर. तर और उनका डेथ हो गया और सुबह बॉडी पानी में ऐका 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 सुबह बॉडी डायरेक्ट पानी में मिला. क्या डेथ का रीजन था कुछ नहीं मालूम, घंटा नहीं मालूम. और उधर कैसा होता है, मतलब तुम लोग जितना भगवान का डिसरिस्पेक्ट करेगा उतना भगवान में बस होता है धुंधावाला होता है गाँव में ज्यादा होता है. और हम लोग के कुडाल साइड तो नाईट ट्रेक होता मस्त. मी पडले ना 2 मिनिटानंतर असता इधर चल चल हर्ष. हाँ भाई हम नहीं खेल रहे, वो खेल रहे हैं. तुम लोग ही लेडीज है भाई. बोलते जा अभी क्या बोलूं, अभी खाना खाने का मूड है. निकल. उनको दिखाओ ना. सो गाईज आता आम्ही आलो झोपायला. तर वाजले रात्रीचे 3-3:30. ये देखो भाई सब लोग. गुड नाइट. सो गुड मॉर्निंग गाइज. तर आता आमचे अभी अपना नाइट आउट कैसा हो गया. बहुत अच्छा गया है. हम 5 बजे तक हम मराते रहे अपनी, एक दूसरे की मारते रहे. सर मजा आली नाईट आउट करायला. तर आता तुम्ही मॉर्निंगचा व्ह्यू बघा, इकडे तुम्हाला मी दाखवतो. सुधाराम गुड मॉर्निंग गाइस. रात भर नहीं सोए. सुबह सो गए और सुबह उठ गए नाश्ता करने के लिए. तो अभी चलो हम आपण करते हैं अभी नाश्ता है. सॉरी आपला मराठी ब्लॉग आहे. त्याला आता आपण नाश्ता करायला काय बघू नाश्ता तुम्हाला दाखवतो. बैठना ये मीठा मीठा खाना. हाँ 4 बजे भाई सुबह. अरे 4 बजे क्या 4-4:30 ला इथं डायरेक्ट बाहेर उडू. हाँ हाँ कुठं वाटतं तुला. हम लोग 4:30 वाजता तिथे बसलेलो आम्ही. सो गाईज तर नाश्ता वगैरे आमचा सगळं झालेला आहे आणि आता मी वापस आलो वाईन टूरला. आमचा एक पार्ट बाकी बघायचा आणि एक सरडा फार्म पण बघायला चाललो आहे. तर ठीक आहे बघूया आता कसं काय सीन आहे. तर तुम्ही पण आजचा ब्लॉग मजा करा. आज पण थोडीफार मजा होईल बसमध्ये. तर ठीक आहे टू बी कंटिन्यू. तर गाईज सेकंड डेचा वाईन टूर होता. आम्ही लोक आम्हाला अलाउड नाही करत. गुड ड्रॉप वाईन सेलर मध्ये होते. नाही सेलर नाही, वाईन इन्फॉर्मेशन सेंटर. हाँ वाइन इन्फॉर्मेशन सेंटर है बट हम लोग के पास शूज नहीं है. और ए आता पण वेगळ्या वाईन इन्फॉर्मेशन सेंटर मध्ये आलोय ना. परत start. स्टे आम्ही होतो वेगळ्याकडे आणि आता आम्ही वेगळ्याकडे आलोय. काल वेगळीकडे बघितलेला आणि आता वेगळ्याकडे. तर इकडे आता काल बघितलं तिकडे काय असं काही नव्हतं. फक्त आता इथेच शूज आला. कंपल्सरी. शूज कंपल्सरी करतोय आणि आमच्या आणि आम्ही शूज काय आणले नाही आणि आम्ही दोघंच आहे. बाकी सर्वांनी शूज आणलेत. हम लोग बैठे हुए हैं बस में. आता काय आता बघू आता ना किती टाइम लागतो तोपर्यंत बसायचा. हो तू मराठीत पण बोल ना. मला बोलायला नाही येत मराठी. चल ठीक आहे. तर ये देख इधर से दिख रहा है. दिखा इधर से. कुठून सांगा. बघणाऱ्यांच्या लागल्या नजरा. विवेकचं काय चाललंय.
फुल कंटेंट. आज हवाड्या लडक्या एक साइड लडक्या बाई बोलायच्या मला वाटलेलं काय जास्त हवा झाली पोराची. कुमुद तर काही जसं आपला मजेदार ब्लॉग झालेला आहे आणि आता आम्ही निघतोय जेवून खाऊन मस्त घरी. मी जेवण दाखवणार नाही कारण की बाई पोटात गडबड येते. तर आजचा ब्लॉग मी तेच एंड करतो. बाय.